मराठी माणूस मुंबईमध्ये धंदो करता, मुंबईमध्ये वर्लीमध्ये काहीतरी कमवलंय ना? उद्योग धंदो करता. भावाने आपल्या मॅजिकल कोकण हँडल केल्यान. जेव्हा जेव्हा मी शिपवर असायचो तेव्हा तेव्हा ऍडमिन हा होता प्रणील कदम. याला बघून घ्या. अंग्रेज मर गए औलाद छोड गए, ह्या काय नाव ठेवलंय तू? कपडे भेटले रवळनाथ प्रसन्न, वेतोबक प्रसन्न, असा काहीतरी गणपती बाप्पा प्रसन्न यावा, कपडे आमच्याकडून घ्यावा. हे विशाल या गावात गाडी आहे दे चार. ना नको आपलं पोरगा तो. ए पिऊ नको थांब. चल. वो इतना बड़ा है ना दोस्त, ये छोटा. रस्ता बनवतायत, दरवेळेला खोदतायत, दरवेळेला बनवतायत. त्यांची पाईपलाईन काय अजून नवीन टाकून होत नाही. अरे मेला किती वेळ त्या मेला या काय काय चाललाव काय? चल चल माईक घेऊ जाऊचा. चल बाईक घेऊ म्हणजे आवाज क्लिअर येतो यंदा. हा चल चल चौका चल बस. सो विशाल आणि आम्ही दोघे निघालो CST बोरा बाजारकडे राशीदबाईच्या शॉपवर. कारण मला घ्यायचा आहे वायरलेस कॉलर माईक, मोबाईलचा गिम्बल आणि गोप्रोचे काही ॲक्सेसरीज. समोर जी व्यक्ती तुम्ही बघत आहात ते म्हणजे राशीदबाई आणि गॅजेटच्या दुनियेचं सर्वात मोठं नाव. अख्ख्या बोरा बाजारमध्ये सर्वात बेस्ट प्राईस देतो तो म्हणजे आपला राशीदबाई. पण माझं दुर्दैव असं की मला जो माईक आणि गिम्बल हवा होता नेमका तोच त्याच्याकडे अवेलेबल नव्हता. राशीदबाईंनी प्रॉमिस केलं आणि सांगितलं तुझे गॅजेट्स मी तुला अवेलेबल करून तुला कॉल करतो. आणि मग त्यानंतर आम्ही तिथून निघालो. जम्बो माणसाक जम्बो. ए पिऊ नको थांब. चल. अरे संपली. तू काय पितो? राशीदबाई नंतर प्लॅन ठरला प्रणील कदमला भेटायचा. प्रणील कदम हा इंस्टाग्रामवरील मॅजिकल कोकण पेजचा दुसरा ॲडमिन. जेव्हा पण मी शिपवर ॲब्रॉडला असतो तेव्हा इंस्टाग्राम पेज मॅजिकल कोकण हा प्रणील हँडल करतो. आणि सर्वात मोठा म्हणजे प्रणीलनी लोअर परेल इथे चालू केला आहे कपड्यांचा बिझनेस. साला लक्षच नाही काय नाही. कधीपासून उभा आहे मी इकडे. काय करतोय तिकडे? बघतो स्टॉक किती काय आहे ते. तू कधी आलास? कोकणी माणसाचा बिझनेस, ते पण मुंबई वर्ली मध्ये. कपड्याचं दुकान कधी टाकलंस? कपड्याचं दुकान मला काय बोलला नाहीस? झालं वर्ष. बाकी कसं आहेस? त्याचं दुकान कधी कसं काय केलं सेटअप? म्हणजे किती वेळ झाला? मला तू काही सांगितलंच नाही, काही बोलला नाही. विशालला मी बोललो चल माझ्यासोबत तुला भेटूया. तर एक कसं म्हणजे काय केलंस तू? कसं आलं तुझ्या मनात? म्हणजे तू जॉब सोडलास आणि नंतर एक कसं काय सेटअप केलंस तू आणि रवी? हे सगळं रवीने पूर्ण प्लॅन करून ठेवलेलं. घालायला कपडे नव्हते, मग मी राग आला म्हणजे तू कपडे दुकान टाकलं. संपलं बोल. माझी आई मला ओरडायची काय ते कपडे घालतो. हा मग मी नवीन दुकान टाकलं. संपलं. आज मी रोज कपडे नवीन घालतो. ह्याच्या औषध सांगला की एक काम करते जुने बोचक्यातले कपडे काढ म्हणून त्या गेलो राग. आणि ह्याने कायता केल्यान आणि सगळे पैसे बँकेतले काढल्यान आणि ह्यो मस्त पैकी बिझनेस केल्यान कपड्या. दुकानाचं नाव काय? झाला हॅझर्ड झोन. हॅझर्ड झोन. माय धयन अंग्रेजे मेले, अंग्रेज मर गए औलाद छोड गए, ह्या काय नाव ठेवलंय तू? देवा काळजी तरी ठेवता. भेटले रवळनाथ प्रसन्न, वेतोबक प्रसन्न, असा काहीतरी गणपती बाप्पा प्रसन्न यावा, कपडे आमच्याकडून घ्यावा, असा काहीतरी ठेवचा बरे. नव्हताच ना तेव्हा, आता हेच नाव ठेवलं असता. जाऊ दे. भावाने आपल्या मॅजिकल कोकण हँडल केल्यान. जेव्हा जेव्हा मी शिपवर असायचो तेव्हा तेव्हा ऍडमिन हा होता प्रणील कदम. याला बघून घ्या. हा असा दिसतो. त्याचं हे असं थोबडं असं दिसतं या प्रणील कदमचं. त्या खूप छान बिझनेस करतोय. पुढे जा. मराठी पाऊल पडते पुढे. मेल्या प्रत्येक वेळेला ऑनलाईन दिसायचा. पण भाई अरे काय थंबनेल टाकायचा नाही कुठल्याही रीलला. दुकान टाकल्यापासून मला टाइमच नसतं. काय टाइमच नसतं. मेला तुला सगळे रील्स बघायला टाइम आहेत, तुला सगळे मित्रांबरोबर बोलायला टाइम आहेत, मैत्रिणींवांगडा बोलत का टाइम आहे, पण तुका रील्स मध्ये थंबनेल टाकूक तुका टाइम नाही. माय झाया. हे विशाल या गावात गाडी आहे दे चार. नको आपलं पोरगा तो. अरे मेला किती 1-1.5 वर्षांत तुका भेटलोय. काहीतरी मागाय चाय पाणी बिस्कुट पुस्कुट असा काहीतरी मागवत आहे. थांब पैसे नाही. पैसे
पैसे नाही. अरे गेले आता 1 वर्ष झाला तू धंदो करतोय. मराठी माणूस मुंबईमध्ये धंदो करता, मुंबईमध्ये वर्लीमध्ये काहीतरी कमवलंय उद्योग ना? उद्योग उद्योग धंदो उद्योग धंदो करता. बघा बघा यो मराठी माणूस बघा, मॅजिकल कोकणचं दुसरं ऍडमिन आणि मॉडरेटर धंदो करता. या तुम्हाला काय घेऊच असं तर या इथे. या वरळीला. हा ठीक आहे, तुझ्या दुकानाचं नाव सगळा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकणार, सगळ्यांनी इकडे या. ठीक आहे, माझा कोडवर्ड काय युज करतले? माझा कोडवर्ड काय काय देऊ? कोडवर्ड सांग मला. माझा गॉक्स myzaya.com फ्लोर परेला तरी पण वरळी. लोअर परेल आणि वरली यो हा कुठे पण असतो, हा मध्येच असतो. कुठेही असतो हा मध्येच असतो. कुठल्याही मित्रांमध्ये गेला मध्येच असतो, कुठल्याही मुलींमध्ये गेला मध्येच असतो. चांगला असा ना ते. चल मला दाखव तू काय काय, मी घेतो तुझ्याकडनं. मला आवडलं तर घेणार, मला फोर्स नाही करायचा. हा हो नाही. तू किती % देणार नाही डिस्काउंट? तुझा मित्र आहे मी, तुझा जवळजवळ 11-12 वर्ष झाली मित्र आहेत. तो माझा मॅजिकल 12%. याला फायदा काय तुझा? एवढ्या लाखाचा सामान टाकून तुझा फायदा काय? मित्राच्या कामाचा काय नाही वर्णन सांगता. हे कुठली देतोयस मला? बॅगी पॅन्ट बॅगी. अरे पण मी तुला ग्रीन बोललो होतो. ग्रीन नाही भेटली. अरे माहिती आहे मला ग्रीन दे रे. ग्रीन नाही मग सगळा निळा निळा बघून आलाय तर ग्रीन नको बघू, आता ऑफ व्हाईट बघ. नाही तू अजून एक दाखव कुठली तरी. चल लवकर. अजून एक दाखव. आता काय देऊ? ब्लॅक कलर? ब्लॅक नको मला. मग ग्रीन कलर? हा मला ग्रीन एक काम कर, असा का? हा दाखव. हा ग्रीन हा चालेल. चल बाबाचा साजरा. एवढी मोठी नको आहे. याची लेंथ बघ रे. लेन नाही बघ, ही वाईड लेग, ही आताशी न्यू ट्रेंड आहे. असा घालायचं. ही कोकणात नाही चालूची रे. हा या आवडला तुका? घेऊन जा. प्राइस बघू नको रे, तो आपलं डिस्काउंट देतो तो. घेऊन टाक. हे याला हे दाखव, पॅन्ट दाखव चांगलीशी. मी आ गया. कशी वाटताला? हे घे, ते तुझं पोट तू घे. अरे ती घे, तुझा पोट पण झाकला जाईल त्याच्यात. बऱ्या 4,000 रुपये झाले. 4,000 कसले? आणलेस 4,000 कसले? 4,000 40 रुपये कमी कर. 3,960 रुपये झाले. डिस्काउंट भेटला तुला. घडी. चल चल, नको मराठी माणसाचा बिझनेस परवडणार नाही आपणा. मराठी माणसाला पुढे न्यायला पाहिजेस तू. 4,000 काय 40,000 द्यायला पाहिजे. काय घे पुढे नेला. मॅजिकल कोकणचा मान दिलाय तुला मी. माय जाऊ रत्नागिरीचो बोलूक लागलो मरे मालवणी. बिल बिल नको रे, तोंडान सांगते तुझं बिल. ते 5,000 झाले. ए चल रे, सँडविच पण काही येत नाही, नाश्ता बिस्ता काय नाही. 5,000 आणि मग सांगतो 50 रुपये कमी दे. तर प्रणीलच्या शॉपमध्ये आम्ही सुद्धा काही शॉपिंग केली. आमचं बिल 4,000 रुपये झालं होतं, पण सगळं डिस्काउंट पकडून मी पे केले 3,000 रुपये. घे 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 कपडे. घेऊन घेऊन थकला हा. असं पिशव्या घ्या. हा पण याची काय पावभाजी काय सँडविच अजूनपर्यंत येऊक नाही. हा आणि याला बघा, या माणसाला याचा स्वतःचा दुकान आहे. रस्ता बनवतायत, दरवेळेला खोदतायत, दरवेळेला बनवतायत. त्यांची पाईपलाईन काय अजून नवीन टाकून होत नाही. A to Z इंडस्ट्री आहे तिथे, बाजूलाच आपला शॉप आहे. हॅझर्ड. आतमध्ये काय सोनं आहे? काय सोनं चांदी काय माहिती काय भेटतंय त्यांना. नुसतं तांबा काढतायत, लोखंड काढतायत आणि विकतायत. तर प्रणीलचा शॉप आहे लोअर परेल जवळ. त्याच्या इंस्टाग्राम पेजची लिंक आणि ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की चेक करून घ्या. आणि आता मी घेतो छोटीशी विश्रांती. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. चले घडी खाय जाऊचा. घरा घरा. तुझं नाव काय बाबा? माझा नाव है वंशु और मेरा नाम भावेश, मेरा नाम यश। इधर आने का कपड़ा लेने को? हजार हमको मालूम है, हम लोग तो मालूम उधर है। से ही लाते हैं। अंकल फ्री में? हाँ फ्री में वो देगा ना, वो सेट है ना अपना. वो से ये पीले रंग का आदमी है ना, ये टी शर्ट वाला, ये सेट है अपना, वो दे देगा फ्री में.